नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून उभय देशातील संबंध दृढ करून व्यापारविषयक धोरणांना बळकटी देणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. आज पंतप्रधान मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात ऑकलंड इथं द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशात काही व्यावसायिक करार झाले आहेत. व्यापार, औषधी, तंत्रज्ञान, नाविन्यीकरण, रोजगार क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांशी सहकार्य करणार असल्याचं पूर्वेकडील देशांचे प्रभारी सचिव रुदेंद्र टंडन यांनी ऑकलंडमध्ये सकाळी आयोजित वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. 2030पर्यंत भारत न्यूझीलंडसोबतचा व्यापार दुपटीनं वाढणार असून पशुपालन आणि डेअरी व्यवसाय वृद्धीसाठी दोन्ही देश सहकार्य करणार असल्याचं परिषदेत सांगण्यात आलं. पुणे इथं मोशी कचरा डेपोतील भीषण दुर्घटनेचा आजचा तिसरा दिवस असून 70 तासांहून जास्त कालावधी उलटल्यानंतरही 8 कामगार अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि अन्य यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मात्र ढिगारा हटवल्यानंतर अतिदाबामुळे कचरा पुन्हा इमारतीच्या दिशेनं सरकत असल्यानं बचाव कार्याला मोठे अडथळे येत आहेत. त्यामुळे एनडीआरएफच्या पथकाला इमारतीत प्रवेश करणं कठीण होत आहे. मोशीच्या खाणी परिसरातील डेपोमध्ये कचरा टाकला जातो. मात्र बुधवारी कचऱ्याचा प्रचंड ढिगारा वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या आवारातील इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत एकूण 23 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी काहींना बाहेर काढण्यात यश आलं. नागपूर इथं आज ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भारताच्या यंदाच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, संयुक्त अरब अमिराती, इजिप्त, इंडोनेशिया, इथिओपिया या सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांनी आपापल्या देशाच्या परिवहन संदर्भातील घोषणापत्रांचं सादरीकरण केलं. परिवहन संदर्भातील हे घोषणापत्र संमत करण्यात आल्याचं या बैठकीनंतर मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. राज्यात खरीप हंगामातील पेरणीसंबंधी कृषी आयुक्तालयाच्या नुकत्याच प्राप्त अहवालानुसार ऊसासह एकूण 65,82,623 हेक्टर म्हणजे 42% क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. विभागनिहाय स्थितीवर नजर टाकली असता छत्रपती संभाजीनगर विभागात 50%, लातूर विभागात 44% पेरणी पूर्ण झाली आहे. पीकनिहाय चित्र पाहिलं असता तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रात असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. राज्यात पडणाऱ्या पावसानंतरही छत्रपती संभाजीनगर विभागातील जलप्रकल्पात केवळ 24.98% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ 27% जलसाठा शिल्लक असून अनियमित पावसामुळे भविष्यातील पाणी टंचाईची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात पावसाचं प्रमाण असमान आहे. आतापर्यंत दमदार पाऊस न झाल्यानं प्रकल्पातील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. आगामी काळातही पावसानं पाठ फिरवली तर जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट ओढवू शकतं असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आज जागतिक लोकसंख्या दिन आहे. दरवर्षी 11 जुलै रोजी साजरा होणारा हा दिवस लोकसंख्या वाढीशी संबंधित आव्हानं आणि संधींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पाळला जातो. लोकसंख्येसंबंधित समस्यांकडे लक्ष वेधणं आणि शाश्वत विकासाच्या दिशेनं प्रयत्नांना प्रोत्साहन देणं हा या दिनाचा उद्देश आहे. जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात 1989मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या तत्कालीन नियामक परिषदेनं केली होती. त्यानंतर 1990मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेनं एक ठराव मंजूर करून हा दिवस नियमितपणे साजरा करण्याचा निर्णय घेतला. आज आणि भविष्यासाठी युवकांच्या आशा आकांक्षा साकार करणं ही या वर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिनाची संकल्पना आहे. राज्यातील महसूल विभागातील कोट्यवधी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सरकारनं मोठी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. महसूल कायद्यातील कलम 155चा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याच्या आणि विकासकांना लाभ मिळवून दिल्याच्या आरोपांप्रकरणी दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर केवळ निलंबनाची कारवाईच नव्हे तर थेट फौजदारी गुन्हेही दाखल केले जातील असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. सप्तशृंग गडावरील देवीचं मंदिर कालपासून भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुलं झालं. सोमवारपासून अर्थात उद्यापासून नाशिकमध्ये अतिवृष्टी होत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं.
वृक्षारोपणाची कामं केवळ कंत्राटदारांमार्फत न करता निसर्ग संवर्धनासाठी सातत्यानं कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना यासाठी प्राधान्य द्यावं अशी मागणी बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.